ही थेट दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातली। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होतंय। या कार्यक्रमाला भिडे गुरुजी देखील उपस्थित राहणार आहेत। आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 500 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन देखील यावेळी होणार आहे। पुतळ्यावरील पडदा बाजूला करून श्री धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज सर्वांनी हात जोडायचे आहेत, सर्वांनी हात जोडायचे आहेत। पुण्यश्लोक श्री छत्रपती संभाजी महाराज की सद्यो जवास्ते अस्माभ्यं विश्वचंद्र या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण आता झालेलं आहे। या पुतळ्याची पहिली झलक आपण न्यूज 18 लोकमतवरती पाहू शकताय। शंभू तीर्थ नावानं या स्मारकाची उभारणी आहे ते आमदार राहुल आवाडे यांनी आहे ते केलेले आहे। इचलकरंजीमध्ये यापूर्वी आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता, त्या ठिकाणी शिवतीर्थ म्हणून संबोधले जात होता। आता छत्रपती संभाजी महाराज यांचा सुद्धा पुतळा आहे ते उभारण्याची मागणी शिवभक्तांची होती आणि त्या अनुषंगाने आमदार राहुल आवाडे यांनी पुढाकार घेतला आणि त्यातून हा अत्यंत सुंदर आणि देखणा शंभूराजांचा हा पुतळा साकारलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण आहे ते आता झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शंभूराजांची झलक आहे ते आपल्याला पाहायला मिळते। हातामध्ये तलवार घेऊन आहे ते शस्त्रधारी हा पुतळा आहे तो आक्रमकपणे आपले स्वराज्याची भूमिका आहे ते जनतेसमोर मांडताना या ठिकाणी गणिमांसमोर मांडताना आपल्याला अशा रूपातला हा पुतळा आहे तो पाहायला मिळते। हा पुतळा इचलकरंजीची खास ओळख आहे ते असणार आहे। इचलकरंजीला आहे ते हिंदुत्वाचा वारसा मोठ्या प्रमाणात आहे ते हिंदुत्वाच्या संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या निमित्तानं या ठिकाणी पाहायला मिळतं त्या पुतळ्याची उभारणी करावी अशा प्रकारची अपेक्षा आणि मागण्या आहे ते शिवभक्तांची शंभू भक्तांची होती। ही मागणी आता आहे ती या निमित्तानं पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते। या संबंधात इचलकरंजी महानगरपालिकेच्या अनुषंगाने जवळपास 500 कोटी रुपयांचा विकास निधी आहे ती सरकारनं दिलेला आहे। त्या विकास निधीचं उद्घाटन त्या कार्यक्रमाचं उद्घाटन सुद्धा आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आहे ते या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांच्या सोबत भिडे गुरुजी आहेत ते उपस्थित आहेत। खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची सुद्धा उपस्थिती, चंद्रकांत दादांची उपस्थिती सुद्धा या कार्यक्रमाला आहे ते आपल्याला दिसून येते। शिवभक्तांचा या ठिकाणी शंभू भक्तांचा अत्यंत या ठिकाणी जल्लोष आहे तो या निमित्तानं पाहायला मिळते आणि विधीपूर्वक वातावरणामध्ये या छत्रपती संभाजी महाराजांच्या शंभू तीर्थाच्या या पुतळ्याचं अनावरण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाल्याचं पाहायला मिळत आहे। बरं, ज्ञानेश्वर धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते हे अनावरण पार पडलेलं आहे। या कार्यक्रमाला भिडे गुरुजी देखील उपस्थित राहणार आहेत। आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 500 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन देखील यावेळी होणार आहे। जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष केला जातोय। या कार्यक्रमाला भिडे गुरुजी देखील उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण संपन्न झालंय। ही थेट दृश्य कोल्हापूरमधली आपण पाहतोय। इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडतंय। या कार्यक्रमाला भिडे गुरुजी देखील उपस्थित आहेत। आमदार राहुल आवाडे यांच्या या प्रयत्नातून पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। तसंच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज 500 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन देखील पार पडणार आहे। छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष सुरू आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातली छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडतंय। धर्मवीर
छत्रपती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जातोय। या कार्यक्रमाला भिडे गुरुजी देखील उपस्थित आहेत। आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून या पुतळ्याचं अनावरण करण्यात येतंय। वाटावा हा क्षण छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे। कोल्हापुरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडतंय। इचलकरंजीतील संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं हे अनावरण पार पडतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे। त्यांच्यासह या कार्यक्रमाला भिडे गुरुजी देखील उपस्थित आहेत। आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। दोन दृश्य आपण पाहतोय। कोल्हापुरातल्या इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडतोय ऐतिहासिक सोहळा आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष जोरदार सुरू आहे। या कार्यक्रमाला भिडे गुरुजी देखील मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। थेट दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातल्या इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडतंय। नुकतंच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भिडे गुरुजी देखील उपस्थित आहेत। आमदार राहुल आवाडे यांनी त्यांच्या या प्रयत्नातून पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे, लोकार्पण करण्यात आलंय। तसंच यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 500 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन देखील कोल्हापुरात आज केलं जाणार आहे।